पुन्हा एकदा स्वागत आहे लाडक्या बहिणीचं आपल्या चॅनलवरती. लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी अपडेट असणार आहे. जुलै आणि ऑगस्टचे ₹3000 आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-के-वाय-सीवर मोठं वक्तव्य या ठिकाणी केले. त्याच्याबद्दल सुद्धा मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, 2 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळेल का आणि खात्यात ₹3000 कधी जमा होणार आहे? इकडे आता लाखो महिलांचे जे आहे ना, हे लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेतल्या ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल सुद्धा इथे महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुलै-ऑगस्टच्या हप्त्याची निश्चित तारीख अजून जाहीर केली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांची उत्सुकता आणि चिंता देखील कायम आहे. सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते एकत्रितपणे ₹3000 देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्ता उशीर येण्यामागच्या स्वातंत्र्य दिनामुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा परिणाम असल्याचं सूत्रांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसेच रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे, की जो आपला हप्ता आहे जुलैचा हप्ता, हा जुलैचा हप्ता अजून सुद्धा आपल्या अकाउंटवरती या ठिकाणी जमा झालेला नाही. त्यामुळे आता लाडकी बहीण असं वाटतं, की जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिने जे ₹3000 आहे ना, हे ₹3000 त्यांना सोबत भेटावं असं लाडकी बहीण या ठिकाणी वाटते. परंतु आता तसंच होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. कारण की आजचा सोमवार आहे, 24 ऑगस्ट आहे आणि अजून सुद्धा जे लाडकी बहिणीची अपडेट आहे ना, हप्त्याबद्दल अजून कोणताही अपडेट या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे आता उद्या किंवा परवा या ठिकाणी याचा जो जी-आर आहे ना, हा जी-आर इथे प्रसिद्ध होऊ शकतो असे सूत्रांकडून या ठिकाणी माहिती भेटलेली आहे. आणि त्यानंतर ₹3000 रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपल्या अकाउंटवरती ते जमा होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ना, त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही ते नक्की सांगा. आणि त्यानंतर ई-के-वाय-सी बद्दल जर सांगायचं झालं तर अजून ई-के-वाय-सी बद्दल कुठलीही अपडेट या ठिकाणी आलेली नाही. अजून कुठेही ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. त्यामुळे कुणालाही पैसे देऊन ई-के-वाय-सी मी करून देतो असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याच्यावर लगेच या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जर ई-के-वाय-सी बद्दल काही नवीन अपडेट आले तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.